राम राम मंडळी, आज बनवणार आहोत आपण इडली. एकदम साधी आणि सोपी. बघू शकता तुम्ही. चटणीसाठी साहित्य घेतलेलं आहे. डाळ घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडीशी हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडंसं आलं घेतलेलं आहे, थोडंसं लसूण घेतलेलं आहे. चला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊन बारीक करून घेऊया आता चटणीसाठी. थोडंसं नमक टाकून घेऊया चवीपुरतं. थोडंसं पाणी घालून काढून घेऊया आता. हे बघा, आपली इडली एकदम चुलीवर बनणार आहे आज. बघू शकता तुम्ही. गॅसवरची तर खालीच असेल, पण चुलीवरली पण खाऊन बघा, एकदम टेस्टी लागते. रवा इडली बनवणार नाही आपण, तांदूळ आणि डाळीची इडली बनवणार आहोत. तांदूळ डाळ भिजू घालून ठेवली होती मी, बारीक पण करून ठेवली. बघू शकता चुलीवर इडली. हे बघा इडलीचं बेटर कसं झालेलं आहे. उडदाची डाळ मी सालीची डाळ घेतलेली आहे, म्हणजे टपरं होते त्याला डाळीला, त्याच्यामुळे हे काळं काळं दिसत आहे इडलीमध्ये. ह्याच्यात तांदूळ आणि डाळ भिजू घालून बारीक करून ठेवलेलं आहे. याला आता आपण इडलीला आता हे लावून घेऊया तेल थोडं थोडं. चला आता 15 मिनटं असंच ठेवूया इडली आपली तयार होण्यासाठी. चटणीसाठी तडका मारूया आता. थोडेसे जिरे मोहरी घालून घेऊया, कढीपत्ता, चटणीमध्ये आता टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया सर्व चटणी आपली. बघू शकता एकदम टेस्टी बनलेली आहे चटणी पण आपली. बघूया आपली इडली झाली का. बघू शकता तांदूळाची आणि डाळीची इडली. बघू शकता सर्वजणांना खाल्लेली आहे आता इडली चटणी. आपण पण खाऊन टेस्ट करून बघूया आता चव कशी आहे इडली आणि चटणीची.
तांदळाची आणि डाळीची पण खूप चांगली असते इडली. तुम्ही पण बनवून बघा. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू